द्राक्ष आणि डाळिंब या पिकासाठी अग्रेसर असलेल्या पंढरपूर तालुक्यातील काशेगाव असेल, चळे असेल, त्याचबरोबर करकम तालुक्यातील काही गावं असतील, या वर्षी खरं तर यंदा मोठ्या प्रमाणावर कडधान्याचा पेरा खरं तर वाढलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये उडीद, तूर, मूग या कडधान्यासह सूर्यफूल, भुईमूग या तेल बियांची सुमारे 5,000 एकरावर लागवड झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक 2,400 एकरावर उडीद पिकाची लागवड केली आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष डाळिंब बागांवर वाढलेला किडीचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दराची अनिश्चिती यामुळे फळबाग शेती संकटात आली असल्याने शेतकऱ्यांनी खरं तर कडधान्य लागवडीकडे कल वाढवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे काशीगाव येथील शेतकरी नौशाद शेख यांनी देखील आपल्या स्वतःच्या 9 एकर शेतीवरती खरं तर उडीद लावलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे उडीद लावलेलं आहे देखील आपण आता पाहू शकतो. आपल्या बरोबर नौशाद शेख स्वतः आपल्या बरोबर काय सांगताल, कशा पद्धतीने याची लागवड केली, पहिलं काय पीक होतं या शेतामध्ये? पहिलं याच्यामध्ये द्राक्ष होते, द्राक्षे आणि डाळिंब होते, दोन्ही पीक होते. परंतु वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळं आम्ही जरा ह्या उडदा पिकाचं लागवड केलेली आहे. माझ्या मते ही आता 3 महिन्याचं पीक असल्यामुळे ह्याला जरा आम्ही त्याला प्राधान्य दिले. किती उत्पन्न होईल असं अपेक्षित आहे? त्याचं एकरी 10 क्विंटल निघावं अशी अपेक्षा आमची. बघू आता काय निघतंय ते. म्हणजे द्राक्षापेक्षा आणि डाळिंबापेक्षा तुम्हाला परवडते. आता त्यांनी शासनाने आपल्याला हमी भाव दिला पाहिजे ना, त्यावेळेस आपल्याला परवडणार आहे ते. आता कसं आहे, आता 6-7 हजार रुपये चालू आहे सध्या. आता याचा खर्च निघून आपल्याला किती उत्पन्न राहते ह्याचं अजून आपल्याला माहिती नाही. पण द्राक्षापेक्षा डाळिंबापेक्षा तर नक्कीच चांगलं आहे. द्राक्ष डाळिंबीपेक्षा बरं आहे, 3 महिन्याचं पीक असल्यामुळे. द्राक्ष डाळिंबाला किती कामगार लागतात आणि ह्याला किती कामगार लागतात? द्राक्षाला कंटिन्यू माणसं लागतात, डाळिंबीला थोडी कमी लागतात, पण ह्याला माणसं कमी लागतात. ह्याला एक 5-6 स्प्रे दिले तर होऊन जाते काम. म्हणजे याला उत्पादन खर्च थोडा कमी, उत्पादन खर्च कमी आहे, पण हमी भाव शासनाने दिला पाहिजे असं आमचं मत आहे. का त्यामुळे शेतकरी जरा थोडा फायद्यात येईल. किती एकर जागेवर तुम्ही लावले? 8 ते 9 एकर असेल माझं सगळं. काय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगतात? बाकीच्या शेतकऱ्यांनी वळाव ह्या क्षेत्राकडे असं माझं मत आहे. का तर 3 महिन्याचं पीक असल्यामुळं एवढं रिस्की पीक नाही, म्हणजे पावसावर पाण्यावर येणार पीक आहे, त्यामुळे ह्याला काय अडचण नाही. फक्त व्यवस्थित नियोजन केलं ना फवारणीचं तर होऊन जाते, काय अडचण नाही. आपण बघितलं असेल की पंढरपूर तालुक्यात जवळपास 2,000 एकर शेतावरती खरं तर उडीद लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काशेगाव मध्ये ज्या ठिकाणी खरं तर द्राक्ष आणि डाळिंब पिकत होते, या शेतावरती आता उडीद लावलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि इतर शेतकऱ्यांनी देखील याचा अनुभव घ्यावा आणि यातून चांगलं उत्पन्न मिळावं असं या शेतकऱ्यांनी देखील आपल्याला आता सांगितलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.